आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घे मोठी झेप. बाय. See, if she is not comfortable, तिला फोर्स नका करू. प्लीज गौरीजी, तुम्ही डिसिजन घ्या. हा डिसिजन पूर्णपणे तुमचा असेल. जाईन मी. क्या बात है. इस बात पे सेलिब्रेशन होना चाहिए. पटणकर्स. श्वेता वहिनी, मस्त आपण सगळ्यांसाठी लिंबू सरबत बनवून आणू. चला चला. आता तू एक्सपोला नाही जाणार, तिथून कायमची एक्सपोर्ट होणार. मला माहिती होतं पार्टनर जसा म्हणेल तसं तू निर्णय घेशील आणि तू हो म्हणालीस. आता बिट्टी अगरबत्ती दिल्लीला जाणार, सगळ्यांना माझं नाव कळणार. हो का? पुरे झाली हा तुझी नाटकं. काय ग, आधी काय म्हणालीस मला? काय तर म्हणे माझी आई ना स्पर्धेत भाग घ्यायला घाबरते, माझी आई अमुक तमुक, किती बोललीस मला. अशी आहे का मी? अगं मी ते तुला चिडवत होते, तू रागाने जायला हो म्हणावा म्हणून. हो का आजीबाई? तू कधी कधी बोलतेस ना माझ्या भाल्यासाठी. भाल्यासाठी नाही, भल्यासाठी. हा तेच ते. आता म्हणालीच आहेस ना तर मदत कर मला. दिल्लीला जायचंय ना, तर मग काय घेऊन जायला हवं, काही नको, सगळं सांगा मला. थंडी पण आहे आता. सांगशील ना? ही बॅग चालेल का ग? म्हणजे कपडे मावतील ना सगळ्यात? आई, किंवा आपण नवीन घेऊया बॅग. नवीन बॅग कशासाठी? ही काय वाईट आहे का? चांगली आहे की. अगं वाईट नाही ग, पण माझी आई कसली तरी ती वुमन झालीये ना. कसली तरी नाही, बिझनेस वुमन असं म्हणतात. हा तेच ते. मग काही विनाकारण खर्च करायचा का? असं खोट्या प्रतिष्ठेसाठी केलेले खर्च यशस्वी माणसाला परत रस्त्यावर आणतात, हे कायम लक्षात ठेव. हो आई, आता आपण बॅग भरायची का? खूप सामान भरायचंय आपल्याला. आई मी भरू? आई, विमान केवढं असतं काय माहिती. आपल्याला तर छोटच दिसतो, हो ना? हा, आणि तू खिडकीत बसलीस की खिडकी उघडू नको असा. आणि आभाळात जास्त थंडी वाजेल ना, सूर्य बाप्पा जवळ असला की भाजेल पण. हो का? बापरे, मग नको हात बाहेर काढायला, हो की नाही? हा, अजिबात नाही काढायचा. बरं बिट्टी, मला हे पण सांग बरं का, म्हणजे इथून जाताना कुठले कपडे घालू, मग तिथे प्रदर्शनाला कुठले कपडे घालू, सगळं तूच सांग बाबा. हो बिट्टी, हा तर टेन्शन नाही, मी सांगते तुला. बिट्टी, विमानात खूप महाग गोष्टी असतात हा, तिथे दंगा करायचा नाही, म्हणजे कुठली तरी वस्तू फोडशील आणि मग मलाच निस्तरायला लागेल. मी फोडेन? हो मग काय मी फोडणार आहे का? तुला भूक सहन होत नाही, आपण एक काम करू, 2 वेळचं जेवण ना एकत्र घेऊनच जाऊ, म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही. आपण म्हणजे? बिट्टी, तुझे कपडे मी या बॅगेत भरू का ग? म्हणजे तुला ही बॅग आणि मला ही बॅग. माझे कपडे?
आई मी नाही येते, तू एकटी जातीयस. मी आले तर शाळा बुडेल ना माझी. म्हणजे तू नाही येणार आहेस? नाही. मी कशाला तिथे येऊन मी काय करू? मी माझी शाळा बुडवली तर बाई मारतील मला. शिवाय माझी शर्यत पण आहे. मग मी पण नाही जात. तू नाही येणार आहेस ना, तर मी कशाला जाऊ मग? मी सांगते रुद्र सरांना, ते समजून घेतील. किती काना शोधतेस ग, मुद्दाम करतेस ना. तू मला हट्टी म्हणतेस आणि तूच खरी हट्टी आहेस. अगं बिट्टी, काय बोलतेस तू हे? तुला असं दुसऱ्याच्या भरोशावर सोडून कशी जाऊ बरं मी? आणि तू तरी राहिलीस का मला सोडून कधी? नाही बघ, मला नाही पटत. तू राहशील का माझ्याशिवाय? हा, तुला हवं ते कर तू. मी तुझ्याशी बोलणारच नाही. अगं बिट्टी, अरे बिट्टी बाया, बिट्टी बोल ना ग. मी झोपले. बिट्टी नको बोलू माझ्याशी, मी झोपले. कळत नाही का तुला? तुला असं एकटं सोडून नाही जाऊ शकत मी बाया. मला समर सरांशी बोलायला हवं. काय सांगू श्वेता तुला, मला इतका आनंद झालाय ना. आपली गौरी आता दिल्लीला जाणार. तिच्या कष्टांचं चीज होईल आता. मला एकच भीती वाटत होती की ती नाही म्हणते की काय, पण नाही, झाली एकदाची तयार. काय तयार झाली? हो. मी नाही तयार झालो. पण काय? हा, मग मी हेड सर्वंट आहे ना, मला विचारलं पाहिजे. कोणी जायचं कोणी यायचं, मला न विचारता कसं काय तयार झाली? हो बरोबर आहे तुझं. नंदाई, बोला. ते गौरी जायला तयार झाली म्हणून या बाईला ठेवलंय काय कामाला? तिला सांगून ठेवा मी हेड सर्वंट आहे, मी चिडलो का मग बेकार असतो, सांगून ठेवा. चंद्या, हो. मी मेड वाटतंय तुला? नाही नाही, काहीतरीच काय. तुम्ही तशा नाही दिसत. गौरी किती छान दिसते.